आपला आवाज कोकण 24 तास। खेळ हा मानवी जीवनाचा घटक असल्याने प्रत्येकाने याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी व्यक्त केलंय। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व कुस्ती असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण 10 दिवसाचं या ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे। या प्रशिक्षणाच्या आयोजन प्रसंगी उपस्थित आदरणीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष भिलनकर सर, त्याचबरोबर आदरणीय सदानंद जोशी सर, आमचे सहकारी क्रीडाधिकारी सर, सर्व उपस्थित आपल्याकडे कुस्ती कोच आणि या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, तसेच उपस्थित या ठिकाणी युवा खेळाडू यांचं मी या प्रशिक्षणानिमित्त सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। खेळ हा आपला मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे आणि तो प्रत्येकाने खेळला पाहिजे। या माध्यमातून आपण प्रतिवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करतो। त्याच पद्धतीने आपण विविध खेळांचं प्रशिक्षण देखील आयोजित करतो आणि या प्रशिक्षणाच्या आयोजन प्रसंगी आज जे काही आपण प्रशिक्षण आयोजन केलेलं आहे, या आयोजन प्रसंगी जे काही आपल्याकडे खेळाडू आलेले आहेत, या खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याप्रसंगी आपण या 10 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। याच्यासाठी आपल्याकडे राष्ट्रीय दर्जाचे जे काही कोच आहेत त्यांची देखील नियुक्ती आपण संघटनेमार्फत केलेली आहे आणि तुम्हाला हे प्रशिक्षण दिले जाणार आहे। खेळापासून खरोखर आपल्याला काय लाभ मिळतो हे आपल्याला पहिला माहीत पाहिजे, म्हणजे आपल्याला खेळणं आणि त्यापासून आपल्याला असलेले फायदे। खेळामुळे आपल्याला शासनाने अनेक लाभ दिलेले आहेत, त्यामध्ये मी देखील एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे। माझी शासकीय सेवेमध्ये मी देखील आपल्यासारख्या शालेय जीवनामधून माझा खेळ जोपासत आलो। माझ्या खेळाची सुरुवात कुस्तीपासूनच झाली। कुस्तीनंतर मी माझं वेट लिफ्टिंग या खेळाची, पॉवर लिफ्टिंग या खेळाची जोपासना केली। त्यावरती मी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरती पदक प्राप्त केल्यानंतर मला शासनाने या ठिकाणी प्रयत्न केले। त्याच पद्धतीनं आपल्याकडे कुस्ती कलेचा विकास व्हावा या उद्देशानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर उदयजी सामंत साहेब यांनी आपल्याकडं याच वर्षी प्रत्येक तालुक्यामध्ये एक कुस्तीचा मॅटचा सेट देऊन आपल्या कुस्ती कलेचा विकास होण्याकरिता जवळपास यावर्षी 93 लाख रुपये आपल्याकडे दिलेले आहेत। जिल्हा नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आपल्याकडे 93 लाख रुपयाचा निधी आपल्याकडे कुस्ती कलेचा विकास होण्याबाबत आदरणीय पालकमंत्री महोदय यांनी केलेला आहे। मी विशेषतः साहेबांच्या यामध्ये खरोखर प्रत्येक खेळामध्ये साहेब जे आम्हाला सहकार्य करत असतात, त्यावरून तायक्वांदो खेळासाठी देखील साहेबांनी आम्हाला यावर्षी जवळपास 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे। तायक्वांदो खेळाकरता देखील आपण रोलेबल मॅट आणि तंत्रशुद्ध त्यांचं जे काही सेन्सर मशीन आहे याची देखील उपलब्धता करून दिलेली आहे। म्हणजे आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या खेळाडूंना जे काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरवण्याचं काम आहे हे देखील मंत्री महोदयांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होते। मी त्यांचं या ठिकाणी विशेष कौतुक करू इच्छितो। आणि असंच आपल्याकडं जे काही आपले संकुल आपल्याकडे वरती विकसित होत आहे, आपल्याकडं जिल्हा क्रीडा संकुल जे आहे त्याचा आपला आराखडा जवळपास 29 कोटी रुपयाचा आराखडा आहे। त्यामध्ये देखील आपला बहुउद्देशीय हॉल विकसित होत आहे। त्या ठिकाणी आपल्या कुस्तीच्या कलेच्या विकासाकरता आपण जो काही आपला नित्य नियमाचा सराव आहे त्यामध्ये देखील आपला तो सराव आपण करू शकतो। आज जो काही आपला सराव आहे, या सरावाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याकडे जे काही खेळाडू असतील त्याच्या व्यतिरिक्त अन्य तुमची मित्रमंडळी असतील त्यांनाही तुम्ही निश्चित स्वरूपाने कल्पना द्या की खेळामधून आपण जर राज्यस्तरावरती खेळलो तर राज्यस्तरावरती खेळल्यानंतर आपल्याला शासन MPSC किंवा निमशासकीय क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी देते, जी MPSCच्या माध्यमातून तुम्हाला 5% राखीव असते। त्याचबरोबर तुम्ही जर आंतरराष्ट्रीय दर्जावरती प्रावीण्य मिळवलं तर तुम्हाला शासन त्यामध्ये थेट नियुक्ती देते। आज आपण कोकणामध्ये बघतो बरेचसे जे काही खेळाडू आहेत हे खेळाडू फक्त शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाली की त्याच्या निमित्तानं जो काही 1-2 महिन्याचा सराव आहे तेवढाच सराव करायचा आणि त्या सरावापुरतं आपल्याला जे काही ग्रेस गुण मिळतील त्याच्यापुढे अभ्यासापुढे फक्त त्या खेळाचा खेळ जोपासायचा। त्याच्याऐवजी जर तुम्ही एखादा खेळ निवडला, त्या खेळामध्ये जर तुम्ही सातत्याने सराव केला, त्या खेळाचे जे काही वर्षाचं शेड्यूल आहे, जो खेळ आहे तो राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या त्याच्या स्पर्धा कोणत्या कालावधीमध्ये होत आहेत याचा जर तुम्ही पूर्णतः अभ्यास करून आपल्या प्रशिक्षकाच्या माध्यमातून जर तुम्ही नित्यनियमाने सराव केला तर तुम्ही निश्चित स्वरूपानं राज्य, आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या आपल्या कुस्ती प्रशिक्षणामधून आपले जे काही खेळाडू आहेत हे रत्नागिरी जिल्ह्याचं नाव, त्याचबरोबर महाराष्ट्राचं नाव आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील अशा आशा बाळगून माझे मी 2 शब्द संपवतो। जय जय।
रत्नागिरी येथील विविध खेळ आणि खेळाडूंना अच्छे दिन यावेत यासाठी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी भरपूर निधी उपलब्ध करून दिलाय। तसेच चांगल्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी व्यक्त केला आहे। आणि माझे बालगोपाल, आज आपण इथे कुस्तीचं सराव शिबिर रत्नागिरीला सुरू करतोय। सराव शिबिर हा शब्दसुद्धा मला त्यावेळेला माहीत नव्हता। मी जेव्हा कुस्ती खेळतो किंवा मी जेव्हा कुस्तीला उतरलो त्या शिबिर किंवा कुस्ती शिकवायला कोणतरी येतो हे मला माहीत पण नव्हतं। आपणच स्वतःचं करायचं, स्वतःच काहीतरी करायचं, इकडे तिकडे उड्या मारायच्या, कोणाचं तरी बघायचं, कुठे पिक्चरमध्ये दाराचे पिक्चर बघायचे त्याच्याकडून ठरवायचं। पण आज तुमच्या नशिबाने किंवा तुमच्या ह्याने तुम्हाला आणि ते सराव शिबिर भेटतात आहे, तुम्हाला कुस्ती शिकवली जाणार आहे। चांगले आपले वस्ताद सर जे आहेत त्यांनी राज्यभर कुस्त्या खेळलेल्या आहेत, चांगले नाव मिळवलं, असे चांगले कुस्तीगीर तुम्हाला कुस्ती शिकवायला मिळाले, हे तुमचं भाग्य आहे। तुम्ही त्याचा चांगला फायदा करून घ्यायचा आहे। आणि लक्षात ठेवा, घाबरत किंवा लोटतोय पुढे म्हणून करायचे नाही। कुस्ती खेळताना आपल्या अंगात जिद्द पाहिजे की मला हा डाव दाखवला, आम्ही डाव करणारच। याचा अर्थ आपल्या समोरच्या मित्राला मोडायचं किंवा जास्त मुरडवायचं नाही, ते डाव शिकण्यापुरतंच करायचं आहे। आणि जेव्हा कुस्ती प्रत्यक्षात जेव्हा खेळली जाईल तेव्हा त्या ताकदीचा खरा उपयोग करायचा आहे, लक्षात ठेवायचं। आणि हा जे शिबिर आहे, या शिबिरामध्ये आणखी तुमचे मित्र कोण असतील त्यांना जॉईन करा आणि हे शिबिर सगळ्यात जास्त चांगलं होऊ दे। आणि अशी जर तुम्ही साथ दिलीत तर तुम्हाला वरच्यावर शिबिर घेऊन आम्ही खरोखरच रत्नागिरीमध्ये चांगले नामांकित पैलवान, आज जेव्हा बारकाचा फूल घ्यायला आला होता तो उद्या घरा घेऊन खांद्यावर उभा राहील, इतके आम्ही रत्नागिरी येथे आयोजित 10 दिवसीय जिल्हास्तरीय कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उत्साहात शुभारंभ झाला। 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते 5 या वेळेत हे शिबिर सुरू होणार आहे। या शिबिरात रत्नागिरी शहर आणि परिसरातील सुमारे 10 शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत। विद्यार्थ्यांना कुस्तीचे बारकावे शिकता यावेत आणि भविष्यात चांगले पैलवान घडावेत या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे। यावेळी क्रीडा अधिकारी सुनील कोळी, रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलनकर, कार्यवाह सदानंद जोशी, कार्याध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर केळकर, उपाध्यक्ष अमित विलनकर, आनंद तापेकर, योगेश हरचेकर, सैफुद्दीन पठाण, नवनाथ जाधव, प्रशिक्षक झाकीर सय्यद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।